नाही एकदा तुम्ही आता आता 16 ठिकाणी झालेलं आहे. कोणाचं दाखवताय का तुम्ही? कोणाचं दाखवत नाहीये, आमचं दाखवतोय. याच्या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतोय की 3 मंत्री 8-8 दिवस एका कामासाठी, हे जर जनतेच्या कामासाठी 3 मंत्र्यांनी एकत्र राहिलं असतं अधिक कामं जनतेची झाली असती. नाही, आमचं काम तर चालूच होतं. यांचं एमआयडीसीचं सुरू होतं इथे, आणि माझं कुंभमेळ्याचं काम तर रोजच सुरू आहे. साफसफाईपासून बघितलं असेल आपण, नदी सफाईपासून सुरू आहे, झाडं लावण्यापासून सुरू आहे. काल पुरा मिटिंगही झाली शेतकऱ्यांसोबत. आजही आता कुंभमेळ्याचंच काम, आता आपण शिलान्यासासाठी आपण या ठिकाणी आलो, त्याचं पूजन त्या ठिकाणी झालं. नरेंद्राचार्य महाराज आहेत तिथे, घरवापसीचा कार्यक्रम 650 लोकांचा, तिथे मी होतो. काम कुठेही थांबलेलं नाही, काम कुठेही थांबलेलं नाही. नाशिकचा आमचा तर रोजचाच संबंध आहे. जी बैठक झाली आत्ताची बैठक, त्या बैठकीमध्ये देखील गोकुळ गीते आक्रमकपणे बोलत होते. त्यांची नाराजी अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते आहे. हे केवळ त्यांना तुम्ही सांगितलं म्हणून माघार झाली, पण पुढे काय तुमच्या मनात काय म्हणणं काय? आम्ही एकदम असं करून मागे कसं चाललंय का? असं अजिबात नाहीये. उमेदवारांबद्दल त्याची थोडीशी नाराजी होती, नरेंद्र बद्दल, पण ती चर्चा होऊन तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. त्यामुळे आता कुठली नाराजी राहिलेली नाही. आता काही दुसरं कुठली नाराजी नव्हती, फक्त उमेदवारांबद्दलची नाराजी होती. ठीक आहे, आता ते प्रत्येकाचं महायुती सरकार कुठे नवा पायंडा पाडते, कारण माघारीचा दिवस उलटून गेल्यानंतर देखील माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रसाद हिरे झाले, त्यानंतर गोकुळ गीते झाले, आणि आता जर गोकुळ गीतेने जरी माघारीची घोषणा केली तरी मात्र त्यांचा प्रचार होणार आहे, कार्यकर्ते त्याचे येणार आहेत, कार्यकर्त्यांवर त्यांचं नाव येणार आहे. येऊ दर, मग असं अनेक वेळेला होतं. शेवटी आमची महायुती आहे, खरं म्हणजे त्यावेळेलाच माघारी व्हायला पाहिजे होती. काही कारणामुळे ते झाली नाही, ते नॉट रिचेबल झाले. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत. आता तिथे महायुतीमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुती उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल. आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं तरी माघार घेतलेली आहे. तुमच्या पक्षात नाहीये, त्यांच्यावर कोणतंही पद नाहीये, त्यांनी असं पहिल्या दिवशी खुलासा केला होता. मात्र आपण त्यांना सांगतात की आपण महायुतीचा घटक आहात, त्यांच्यावर दबाव टाकून चर्चा आहे नाशिकमध्ये, तर त्यांना माघार घेण्यासाठी आपण हे केलं. कोणी दबाव टाकला? मी वारंवार तेच सांगतो, आम्ही कोणताही दबाव टाकलेला नाही. आम्ही कुठलाही दबाव टाकलेला नाही. ते परिवार हा आमचाच आहे. तुम्हीच म्हणता की ते तुमचे नाही, तुमचे नाही. पक्षात नसले तरी तो परिवार आमचाच आहे. तुमच्या उमेदवाराचं असं काय चुकलं होतं ज्याच्यामुळे गोकुळ गीतेच नाही तर अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी नाराज होते? तुम्ही काही सल्ला देणार आहात का? निश्चित सामंत साहेब या ठिकाणी आहेत, दादा आहेत, आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे. संपर्क असला पाहिजे, एकदा निवडून गेल्यावर कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, कॉन्टॅक्ट असले पाहिजे, कामाच्या पद्धती थोडा बदल केला पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती असली पाहिजे, खरं आहे. पण आता त्यांना शिंदे साहेबांनीच आमच्यापेक्षा जास्त समज दिलेली आहे. सामंत साहेब, आम्ही, मी स्वतः, दादा, आम्ही सगळे त्यांच्याशी बोललेलो आहोत. आता आपल्या समोरच हा सगळा विषय झाला, समोर बसून. मला वाटतं यापुढे सुधारणा होईल, पण आता विषय हा संपलेला आहे. आता गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली आहे, आणि आता आमचे एकमेव उमेदवार या ठिकाणी आहेत, नरेंद्र. निवडणूक होणारच आहे. गोकुळ गीते निवडून आले तर काय मग काय आमदार होतील? ते निवडून आले तर आमदार होतील. कोणत्या पक्षाकडनं? अरे पक्ष नाही ते कुठला. भाऊ, मागच्या निवडणुकीत असाच अनुभव झाला होता. शिवाजी साने उभे होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता एकही मत फुटाक नको, शिवाजी सानेंना निवडून आणायचं, तरी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेला तुम्ही नगरसेवकांना अशी काय संदेश देणार आहात, काय आदेश देणार आहात की मत इकडे तिकडे जाणार? काय संदेशाची गरज नाही. आता यांनी माघार गेल्यानंतर आम्ही आमचा एकच उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे महायुतीचा. तिथे कुठेही मताचं विभाजन होणार नाही. तुम्हाला दिसेल किती मतं पडतील आम्हाला, मला दिसेल. त्यामुळे इथे कुठे तो प्रश्न नाहीच आहे. ते सगळे 100% मतं आमचे महायुतीचे ते आम्हालाच पडतील, आम्हालाच पडतील. गोकुळ गीते, गडे गीते असतील, आम्ही सगळे प्रयत्नच करणार आहोत त्यासाठी. की आम्ही असं पाठीत कंदील खुपसायचं आमचं कामच नाही की आता आम्ही माघार घेतली गुपचूप रात्रीतून. आणि ते इतकं छोटं इलेक्शन नाहीये, तुम्हाला माहिती आहे कसं असतं इलेक्शन. त्यामुळे असं नाही होत लगेच की नुसतं कोणाला देऊन टाक, मत करून टाक असं होतं का? असं नाही होत. लोक सगळे इथे निवडून आले लोक सगळे सुज्ञ आहेत, बरोबर आहे. ते कसं मतदान करायचं काय सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असं काहीही होणार नाही, आणि आम्ही मनापासून माघार घेतली. असं काही नुसतं काहीतरी त्यांना सांगायचं म्हणून सांगायचं आणि नंतर मधून काही करायचं असा कुठलाही विषय या ठिकाणी नाही.
भाऊ पण मग एवढा आपल्या मतदारांवर विश्वास होता तर मग निवडणूक त्यांना त्यांची उमेदवारीला माघारी घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या उमेदवाराचा प्रचार केला असता तर अधिक बरं नसा झालं असतं ना ते, चाललं असतं. पण आम्ही ते सांगितलं की हा परिवार आमचा आहे, आम्हाला आपसामध्ये आम्हाला विभाजन करायचं नाही, आपसामध्ये विभाजन करायचं नाही. आम्हाला आम्ही सगळे एकच आहोत. तुम्हाला माहितीये गीते परिवाराचे माझे संबंध काय हे परिवाराच्या पलीकडे होतात. भाऊ. आता परत तुम्ही म्हणता की त्यांना उभं राहू दे, परत तुम्ही वेगळे होऊन जा. हे परिवाराच्या पुढे आहे. तुमचा मतदारांवर अविश्वास आहे असा संदेश यामध्ये जातो. अजिबात नाही. आमची महायुती आहे, महायुतीमध्ये आम्ही एका घटक पक्ष आहोत आणि